आता पुढचा जो चार्ट आहे तो तुम्हाला विजिबल नसणार, कारण की तो थोडा मोठा चार्ट होता. या लोकांनी एका पेजमध्ये बसवण्याचा प्रयत्न केलाय. एका पब्लिक लिमिटेड कंपनीची किंवा एका कंपनीची हायरार्की कशी असावी त्याचं इथे एक्झाम्पल दिलंय. हे एक्झाम्पल एलिट गुरुकुल लिमिटेडचं आहे. आज एलिट गुरुकुल लिमिटेड ही जी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, 5 वर्षामध्ये हिचा जो IPO येणार आहे, ती कंपनी अशी असायला पाहिजेत. आम्ही पण बनवण्याचा प्रयत्न करतोय ह्या वर्षभरामध्ये. मग कशी असायला पाहिजेत, तर मी फाउंडर आहे आणि को फाउंडर आहेत. फाउंडर आणि को फाउंडरचं काम काहीच नसतं कंपनीमध्ये. त्या लोकांची एक पण जबाबदारी नसते. 0 रिस्पॉन्सिबिलिटी वाले आम्ही दोघे लोक आहोत. मी रिझाईन केलेलं आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधून. नाहीतर लोक स्वतःची कंपनी चालू करतात आणि स्वतःच प्रोप्रायटर राहतात, सगळ्या डिसिजन स्वतःच घेतात. मग ते कंपनी बनवून काही फायदा नाहीये. मी ह्या लोकांना गेले 6 वर्ष ट्रेन करत होतो ह्या वर्षासाठी. आम्ही ऑफिशियली ह्याला फर्स्ट इयर मानतो. 2020 मध्ये कंपनी बनवले, 2018 पासून काम करतोय आम्ही. पण आज आम्ही प्राऊडली आम्ही दोघे पण कंपनीमध्ये नसलो जरी तरी सगळं होतंय, सगळं चालू राहू शकतं, अशी आम्ही कंपनी बनवलेली आहे. फक्त आम्ही आहोत कारण की आम्ही ह्या लोकांची ताकद अजून वाढवून ह्या लोकांना पुढे घेऊन जातोय. कारण की आमच्याकडे काहीच काम नाही म्हणून आम्ही हे सगळं काम करतोय. माझ्याकडे उद्या सकाळी उठून काहीच काम नाही, मी उद्या 10 वाजता उठलो तरी चालतंय. समजलं तुम्हाला? किंवा दिवसभर झोपलो तरी चालतंय का? कारण की माझं काही कामच नाही. माझं काम आहे ह्या लोकांना क्लॅरिटी देणं. एकदा क्लॅरिटी दिली माझं काम संपलेलं आहे. आता कंपनी चालवायला बोर्ड ऑफ डायरेक्टर लागतात. सगळ्यांना माहिती आहे BOD लागतो ना. मग तुमचे काय बोर्ड ऑफ डायरेक्टर उद्याच्या उद्या येणार नाहीत, पण तुम्ही आतापासून ती मुलं शोधत राहिलात तर तुम्हाला तसं त्या लोकांना रेडी करायचं असतं. मग ह्या लोकांना मी रेडी केले गेल्या एवढ्या वर्षामध्ये. मग विनायक सर आमचे स्ट्रॅटेजिक डायरेक्टर आहेत, जे बिझनेस सेलच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, सेल्स आणि मार्केटिंग, तो विनायक करतो. सायली आमची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे, जी पूर्ण काम हँडल करते इकडे आल्यानंतर. मयूर आमचा मॅन मटेरियल मशीन मनी या 4 गोष्टी हा हँडल करणारा डायरेक्टर आहे. विजय सर आमच्यासाठी व्हर्च्युअल CFO म्हणून काम करतात आहेत. CFO म्हणजे फंडिंगचं पूर्ण रिक्वायरमेंट, कुठून येते, कुठून पैसा येतोय, कुठे जातोय. आणि कारण की ते गेले 18 वर्ष माझ्याबरोबर काम करतात, त्यांना सगळं माहिती आहे की मी कसं काम करतोय. ते टीमला ट्रेन पण करतात की आपल्याला बाबा काय काय करायचं आहे. हे असे सिनियर लोक झाले. त्याच्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटचा एक चीफ ऑफिसर आहे. मग चीफ रिलेशनशिप मॅनेजर, चीफ बिझनेस ऑफिसर, चीफ मार्केटिंग ऑफिसर, चीफ कंप्लायन्स ऑफिसर, चीफ टॅक्सेशन ऑफिसर, चीफ फायनान्स ऑफिसर, चीफ रिसोर्स ऑफिसर, टीम फंड रेजिंगचा चीफ ऑफिसर, CFO बोलतो आपण त्याला, महाईशाचा चीफ, भारतमचा चीफ. अशा प्रत्येक डिपार्टमेंटचा एक चीफ ऑफिसर असणार. प्रत्येक चीफच्या खालती एक VP असतो. प्रत्येक VPच्या खालती एक AVP असतो. व्हाईस प्रेसिडेंट ना, व्हाईस प्रेसिडेंट अँड असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे कॅप्टन आणि को कॅप्टन तसं. ओके. त्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आम्ही त्यांना 3 सिनियर एक्झिक्युटिव्ह ठेवायला सांगितले. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 3 सिनियर एक्झिक्युटिव्ह असायला पाहिजेत, 4 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह किंवा एक्झिक्युटिव्ह असायला पाहिजेत, आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 2 ट्रेनी असायला पाहिजे जे शिकतात आहेत त्यांचं काम. मेन काम हे जे खालची लोक आहेत हे लोक करणार आहेत. म्हणजे सिनियर एक्झिक्युटिव्ह आणि ट्रेनी हे लोक मिळून काम करणार आहेत. काम जे तुम्ही आता करताय ते, आता जे तुम्ही ओनर म्हणून काम करताय ना, ते ह्या लेवलचं काम आहे, ह्या लेवलचं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू स्वतःला AVP वरती आणायचंय, VP वरती आणायचंय. VPच्या नंतर तुम्ही चीफ ऑफिसर बनले पाहिजेत, त्याच्यानंतर डायरेक्टर बनले पाहिजेत, आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर तुम्ही पण कधीतरी माझ्यासारखी कुठेतरी उभा राहाल आणि सांगाल की आज आपली कंपनी अशी आहे की आपण महिनाभर जरी फिरायला गेलो तरी आपल्याला काही फरक पडत नाही. पण तिथे डायरेक्ट शॉर्टकट आहे का? नाही. हे हितूनच जावं लागणार. कारण की ज्या पोझिशनवरती तुम्ही काम करताय, जोपर्यंत त्या पोझिशनचा रिप्लेसमेंट तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुमची लेवल अप होऊ शकत नाही. ओके. मग आता आपण काय करायचं, ही आमच्या कंपनीची हायरार्की झाली. आता आपण पुढे जायचं आणि तुमची खूप लांबची हायरार्की नको मला. 2030ची 26-27 मध्ये तुमची हायरार्की कशी असणार? हायरार्की म्हणजे समजलं का? एक्झाम्पल दाखवलं मी की बाबा मी ओनर, माझ्याबरोबर माझी वाईफ काम करणार आहे, ती को ओनर, त्याच्या खालती आम्ही 3 मुलं आम्हाला ठेवणार आहोत. एक मार्केटिंग करणार, एक सेल्स करणार, एक परचेस करणार. असं काहीतरी तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचा जसा धंदा बनतोय, तुम्हाला जसं कच्चं स्ट्रक्चर समजतंय तसं तुम्ही स्ट्रक्चर बनवा. प्लीज टेक युअर टाइम आणि तुमच्या ऑर्गनायझेशनचं तुम्ही बनवायला चालू करा की बाबा तुमचा रोल कसा असणार आणि तुमच्या खालती कोण कोण काम करणार आहेत. फटाफट लिहा. आणि त्यांची नावं म्हणजे त्यांच्या पोझिशन तरी क्लिअर असायला पाहिजे. सेल्स एक्झिक्युटिव्ह, ऑपरेशनल एक्झिक्युटिव्ह, अकाउंट्स,